चिडू नकोस, मी मुद्दाम भांडले तुझ्याशी. मुद्दाम भांडले म्हणजे? अर्जुन अरे हे बघ, त्यांनी अमोलला किडनॅप केलं होतं आणि अमोलला नेमकं कुठे ठेवलंय त्याचं पत्ताच आपल्याला माहिती नव्हतं. बरं मला ही एक गोष्ट माहिती होती की त्यांना मी पण हवी, म्हणजे ते मलाही किडनॅप करणार, पण त्यांना किडनॅप करायला चान्सच नव्हता ना. मग मी ठरवलं की तुझ्याशी भांडायचं आणि मग ते लोक मी एकटे असताना मला किडनॅप करतील आणि मी इथे अमोलपर्यंत येऊन पोहोचेल. पे अगं, तुझा प्लॅन फेल गेला असता तर काय? फेल गेलं ना, पण मी आले ना इथे आणि मला माहिती अमोल इथेच कुठेतरी असेल, आपण शोधूयात ना त्याला. चल माझ्या पोरापासून 7 वर्ष लांब राहिलोय मी. 7 वर्ष. आता मला त्याला भेटवण्यापासून कोणच अडवू शकत नाही, नियती पण नाही. एकदा स्वतःपासून दूर केलंय मी त्याला, आयुष्यात परत ती चूक नाही करणार. आता मी आणि माझा अमोल एकमेकांपासून कधीच वेगळं होऊ शकत नाही आणि आम्हाला कोणीच अडवू शकत नाही. बाप ना पोराचा आधार असतो बघा, त्यानं पोराला अडचणीतनं सोडवलं पाहिजे. पण मला ना राहून राहून वाटते की अर्जाला लग्नाची गडबड करून मी अडचणीत तर नाही टाकला. हो काय बोलताय मामनजी तुम्ही? नाही, हेच खरं आहे. आता जेव्हा मालिका बघतात मिस्टर, तेव्हा काय म्हणणं असतं त्यांचं? तुला काही वेगळं करावंच लागत नाही असं म्हणतात? नाही, सगळ्यांसाठी हे शॉकिंग आहे. सरिता अशी नाहीये, पण रुपाली आता अशी आहे. थोडक्यात तुम्ही घरी जशा आता मालिकेत वागतात तशा वागत नाही. नक्की नक्की बघा. हो हा, आम्हाला कारण एपिसोड बघतायत ते घरी. खाजगी आयुष्यात स्वतःच्या अप्पी तुम्हाला कुठे मिळाली? तिचं नाव पूजा आहे आणि आम्ही डिग्रीचे क्लासमेट. भोरला. ती नाशिकची आहे मूळची, म्हणजे ठाण्यात असते फॅमिली तिची. आणि भोरला डिग्रीला क्लासमेट आम्ही. रोल नंबर 1 मी आणि रोल नंबर 2 ती. मग आधी कॉलेज पार्टनर. वर्गात दोघेच नव्हतं. त्यावेळी दोघंच होतो असं वाटायचं, कारण बाकी काही दिसायचं नाही. बाकी काय. आधी कॉलेज पार्टनर, मग प्रॅक्टिकल पार्टनर, मग लाईफ पार्टनर. जेव्हा एखादं मूल आपल्या आई वडिलांनी सांगितलेली गोष्ट ऐकत नाही, काही गोष्टी लपवून ठेवते, खोटं बोलते, तेव्हा त्या आई बापाला किती त्रास होतो हे तुम्हाला नाही कळणार. कदाचित विरोचकाला कसला तरी संशय आलाय. काहीतरी लपवाछपवी चालली, एवढं नक्की. मित्रा गरोदर आहे की नाही खात्री करून घ्यावी लागेल आणि त्यासाठी प्रतिबिंब विद्या वापरावीच लागेल. तर मी जे सांगते ना ते नीट ऐक, लक्ष देऊ नये आणि तसंच कर. नेत्रा प्रेग्नंट आहे असा संशय आहे मला आणि हे सगळे माझ्यापासून या गोष्टी लपवत आहेत. नेत्रा तिच्या बेडरूम मध्ये आहे. जा आणि माहिती करून घे की खरंच ती प्रेग्नंट आहे का. काय लपवाछपवी चालली आहे माझ्यापासून सगळं जाणून घे. घरात इतर कोणाला भेटू नकोस. माहिती मिळाली की मला भेटून मला सांग, कळलं? जा जा. आज रात्रभर जागून सगळं हिशोब लिहून काढ. हिशोब? आता कसला हिशोब करायचा आहे? कसलो हिशोब? तू आजवर दादा आणि उमा वहिनीसाठी काय काय केलंस आणि त्यांनी तुझ्यासाठी काय काय केलं याचा सगळा बारीक सारीक हिशोब आठवून लिहून काढ आणि स्वतःच एक प्रश्न विचार की ह्यो हिशोब
तू कधी आणि कसा चुकता करत नसता. शेनू काय अरे असा काय झाला? उमाई एवढं सगळं झालं तरी तू तुझा नियम चुकवला नाहीस. बाकीच्या लोकांचे दिखावे सुरूच आहेत, पण तू आजही निस्वार्थीपणे सगळं करतेस. शेनू अरे माया एक स्वार्थीपणा माहीत नसता. ही माया तर कधीच आटोची नाही. निऱ्या कशा एकमेकीसनी जोडून खोल्या का नाही, तसं घरातली समधी माणसं अशी घट्ट जोडून ठेवायची काय. आणि ह्या बघ ह्यो पदर ह्यो असा मानात राहिला पाहिजे, म्हणजे तुझ्या सासरचा मान असा राहिला पाहिजे. ह्या पदरासारखा तुझ्या नवऱ्याचा मान, तुझ्या सासरचा मान असाच ठेवायचा. पदर कधी बी ढळता कामा नये खांद्यावरनं. एवढी गोष्ट ध्यानात ठेव बर का. काय काय झालं? हसायला काय झालं? तिकडे ते उसाचा रस प्यायला गेलतो आपण, तेव्हा मी असंच हसलो होतो आठवते? कधी? ते नाही काय ते म्हातारे काका काकू होते, उसाचा रस आपण पेलो, तुम्ही त्यांच्याविषयी बोलला. आपण पण म्हातारं होईपर्यंत असाच संसार तुम्ही बोलला होता की, तेव्हा पण असंच हसलो तुम्ही. हा हा, पण मग त्याचा काय संबंध? त्याचा संबंध असा की त्या दिवशी उसाच्या रसाची मिशी आलती, आता दुधाची मिशी आल्या. खरंच?